मुंबई गोवा हायवेचे रस्ते सुधारलेत, गाडीची सर्व्हिसिंग केली, सीट लावली, काय काय केलं आणि आज फायनली गावाला चाललो. एकाची कमेंट आलेली, अरे एवढा गाडीवर एवढा खर्च करण्यापेक्षा डायरेक्ट ट्रेनने जा. तर त्याला आता काय सांगू, मला शूट बट करायचं असतं, व्हिडिओ शूट करायचं असतं आणि गाडी चालवत जाणं त्याची मजाच काय वेगळी असते. हे जे मोठं ब्लॉगिंग बोलतात ना, ते पहिला माझा इन्स्पिरेशन बोलाल तर नितीन पाष्टे. म्हणजे गोप्रो घेतला, त्यानंतर आधी 9 होता, त्यानंतर आता 12 घेतला, लेटेस्ट व्हर्जन चालू आहे तो. त्यानंतर 360 कॅमेरा घेतला, ड्रोन घेतला, त्यानंतर आयफोन पण त्यातूनच घेतला. माझा पहिला आयफोन पण त्याच्यातूनच घेतलेला. त्यानंतर सेकंड आयफोन पण युट्यूबच्याच पैशातून आलेला आहे. सामान घ्यायला आले, बायको घ्यायला आली सामान असं बोलते. चला ऋषिका नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल होळी झाली आणि आज रंगपंचमी आहे. मी चाललोय गावाला, म्हणजे आपल्या चिपळूणमध्ये, कोकणामध्ये. आणि आमच्याकडे मंगळवारी पालखी येते, म्हणजे उद्या पालखी येते. तर पालखीसाठी मी चाललेलो आहे खास. आणि 3 वर्ष झाली मी आधी मुंबईत सेलिब्रेट करायचो, पण आता कोकणात सेलिब्रेट करतो. आणि जे कोणी व्हिडिओ करायला लागल्यापासून आहे ना, मी तिकडेच जाऊन आता सेलिब्रेट करतोय होळी, कारण मला शूट करायला पण भेटतं. आणि जे कोणी कामामुळे किंवा रोजच्या दगादगीच्या जीवनामुळे जे गावाला जाऊ शकले नाहीत, ते आपल्या व्हिडिओ मार्फत याचा आनंद घेऊ शकतील. सकाळचे 6:30 झालेले आहेत, तर बघूया आता किती वाजता पोहोचतोय. तर आपला प्रवास चालू झालेला आहे आणि 7 वाजायला झाले, 7:55 झाले. हा, काय बोलतोय? चुनावटीच्या बाहेर पडतोय आणि आमच्या इथं खाली उतरलो आणि सगळं सामान सेट करत बसलेलो. तेवढ्यात आला आमच्या इथला एक बेवडा. त्यांनी मला आधी बघितलं आणि मागे वळून बघितलं, असा कोणतरी दिसतो, असा कपडे वपडे घातलेले, असा जॅकेट वगैरे. आणि पुढे जाऊन त्यांनी मागे वळून बघितलं, तर बघतो तर मी काय मग कुठे गावाला वगैरे झालो, गावाला झालो. मग आज होळी आहे, काहीतरी सोय तर करून जा माझी. बोलून नाहीत माझ्याकडे. अरे 100 नको, 50 तर. अरे 50 तर नाही आहेत बोललं, सकाळ सकाळ कुठं तुला देत बसू निघताच्या वेळी. हा एकदा आणि जाऊन तो दारू पिणार, फायदा काय त्याचा? मला पाप लागायचं. मला घेऊन बसलास तर ठीक आहे. आणि या आपल्या ग्लोथचा पण आज पहिलाच दिवस आहे आणि वाई मधूनच पडते एकदम. कारण मी आधी ग्लोव्ज घेतलेले ना, मला हे माहीतच नव्हतं याचा पण असा माप असतो म्हणून ग्लोव्जचा. मी घेतले, डायरेक्ट घातले आणि म्हणजे दुकानात आणि निघालो. म्हणजे पहिल्यांदा घेतलं, ते साधे होते, हे मागातले थोडे. तर आणि नंतर समजलं की म्हणजे, आणि हात पुढे बोट आहे ना, थोडी जागा पुढे शिल्लक लागायची एवढी अजून बोटांच्या पुढे. हे कसे परफेक्ट बसलेले आहेत. तेव्हा एका मित्राला विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं अरे याचा पण माप असतो म्हणून. तेव्हा कळलं की असं पण आहे. नाही तर ते आधी असे लूज बसायचे आणि असं फिटिंग ग्रीप नाही यायची मला चालवताना. आता हे तर व्यवस्थित वाटतंय. बघू आता किती वेळ गाडी चालवतोय. जसं पण ते हँडलची ग्रीप मी चेंज केलेली आहे, कारण ती आधीची होती खूप हार्ड झालेली आणि माझ्या अंगठ्याला आहे ना इकडे असं कडक कडक झालेलं. त्याच्याने ही चेंज केले, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही येणार. आणि समोर सूर्य बघा कसा एकदम गोल, जसा अंड्याच्या मधला कसा भाग असतो गायरी. ग्लोव्ज घालून आहे ना, मला अंदाज येत नाही किती मी रेस देतोय किंवा काय ते समजत नाही आहे. गाडीची सर्व्हिसिंग केली, सीट लावली, काय काय केलं आणि आज फायनली गावाला चाललो. एकाची कमेंट आलेली, अरे एवढा गाडीवर एवढा खर्च करण्यापेक्षा डायरेक्ट ट्रेनने जा.
तर त्याला आता काय सांगू, मला शूट बट करायचं असतं, व्हिडिओ शूट करायचं असतं आणि गाडी चालवत जाणं त्याची मजाच काय वेगळी असते. फक्त कमेंट रीड केली मी, काही रिप्लाय दिला नाही. हे जे मोटो ब्लॉगिंग बोलतात ना, ते पहिला माझा इन्स्पिरेशन बोलाल तर नितीन पाष्टे. कारण बरोबर गेल्या वर्षी, याच वर्षी मी नितीनला म्हणजे कॉन्टॅक्ट केलेला नितीनला. म्हणजे कसं माहिती आहे का, त्याची व्हिडिओ मी बघितलेली. म्हणजे ही जी माझी गाडी घेतली बर्गमॅन, ती पण त्याचीच बघून घेतली आणि सेम कलर घेतलं मी. म्हणजे सेम म्हणजे बायकोला विचारलं कुठला कलर घेतली, म्हणजे आज चांगला वाटतोय आणि त्याच्याकडे पण सेम कलर आहे. मग मी सेम गाडी घेतली. जायला सिग्नल लागला. तर नितीननी म्हणजे नितीनची मी 2-3 व्हिडिओ बघितलेल्या माझ्या रिकमेंडमध्ये आलेल्या. तेव्हा बघितलं की हा पण कोकणातलाच आहे. त्यानंतर व्हिडिओ बनवतो. त्यानंतर मी पहिलं त्याचा अकाउंट चेक केला की किती दिवसापासून व्हिडिओ बनवतोय. तर त्याच्या व्हिडिओ बघितलं की 5-6 वर्षापासून होत्या शेवटच्या. म्हणून बोललो की म्हणून विचार केला की बोललो प्रॉपर म्हणजे मेहनत घेऊन काम करतो. आणि त्यावेळी माझे काहीतरी 4 लाखाच्या आसपास सबस्क्रायबर होते यूट्यूबवरती. त्यामुळे तेव्हा मी नितीनची व्हिडिओ बघितले. नितीनचे मला वाटते काहीतरी ना 7-8 हजार असे काहीतरी असणार. मग त्यावेळी नितीनला आणि मला मोठं ब्लॉगिंग करायचंच होतं. नितीन तिचे मी व्हिडिओ बघितलेला, तर त्याला मेसेज केला की आपण एकत्र करूया का म्हणून. असं म्हणजे तेव्हा माझ्याकडे कुठलंच सेटअप नव्हतं, फक्त गाडी घेतलेली मी. त्यानंतर मी सीट पण मॉडिफाय केली ना, ती नितीनची बघूनच केली, सेम दुकानातून केली. आणि त्यानंतर जेव्हा मी गाडी घेतली तेव्हाच मी त्या गाडीच्या माझ्या व्हिडिओमध्ये लवकर मोठं ब्लॉगिंग स्टार्ट करू. खूप लोकांना वाटत असेल त्यांच्यामुळे मी चालू केलं आहे, तर असं नाही आहे. हां, तर जे आपलं पहिला इन्स्पिरेशन जो नितीन पाष्टे, जे ब्लॉगिंग असते त्याचं. मग त्या नितीनला कॉन्टॅक्ट केला मी. नितीनच्या व्हिडिओवर जाऊन कमेंट केली की अरे बाबा मी पण ना कोकणातला युट्यूबर आहे. मी असं मुद्दाम हे नाही दाखवलं की मी लय कोण आहे किंवा काय. म्हणजे मी पण कोकणातला युट्यूबर आहे, व्हिडिओ बनवतो, तर तुझ्याबरोबर मला बनवायचं आहे, आपण एकत्र करू शकतो का. तर नितीन गावाला होता तेव्हा तिकडे रेंज नव्हती. मी जेव्हा तो रेंज मी बोललो आहे त्याला नंतर इंस्टावर पण मेसेज केलेला. आणि त्या गोष्टीला आज बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. होळीच्या दिवसातच मेसेज केलेला मी. आणि जेव्हा नितीन मुंबईला आला तेव्हा त्याने मेसेज बघितला, रेंजमध्ये आला तेव्हा त्यांनी सांगितलं अरे करू ना आपण. मग आम्ही नंबर एक्सचेंज वगैरे केले. आणि मग त्यानंतर मग पहिला राईडला गेलो. म्हणजे एक छोटी राईड होती तिकडे आपला गोराई बीचला गेलो. ती म्हणजे नितीन बरोबर पहिली व्हिडिओ जी गोराई बीचची होती. म्हणजे पागोडा वगैरे मी त्याच्यात कव्हर केलेलं त्यावेळी. मग त्यानंतर हळूहळू मला आयडिया आली कसं काय असतं वगैरे. त्यानंतर मी 360 जो कॅमेरा घेतलेला आहे तो पण त्याचाच बघून घेतलेला आहे मी, कारण त्यात फुटेज चांगले होतात. म्हणजे आपला मोठं ब्लॉगिंगचा जो आपला माझा इन्स्पिरेशन असेल तर नितीन पाष्टे आहे. त्यामुळे बाकीच्यांनी क्रेडिट घेऊ नका त्याचं. आणि त्यानंतर मी जॅकेट वगैरे आता काही महिन्यांपूर्वी घेतलेलं आहे. जसे हळूहळू पैसे येत गेले ना तेव्हा मी जॅकेट वगैरे हे सगळं सामान घेतलेलं आहे. आणि हे सगळं जे सामान घेतलंय मी हे यूट्यूबच्या किंवा मी याच पैशामधून घेतलेलं. माझ्या खिशातलं 1ही रुपया खर्च केलेला नाही या गोष्टीसाठी. तर खूप लोक असतात की आत्ता नवीन चॅनल चालू झालेलं आहे तर डायरेक्ट आपला नवीन सामान घेणार वगैरे, की असं हे नाही घेतलंय तर मी पण आता तसंच त्याच्यासारखं सेटअप घेणार. अरे पण मी सेटअप जे घेतलंय माझं ते सगळं माझ्या यूट्यूबच्या पैशातून घेतलंय. म्हणजे खिशातले पैसे टाकून नाही घेते. आणि यूट्यूब पण जे करतात ना कोण तर ते खिशातले टाकून घ्यायचे नसतात पैसे. पण तुमच्या यूट्यूबमधून व्हिडिओ बनवतात, व्हिडिओमधून जो काही इन्कम येतो त्यामधून त्या वस्तू घ्यायच्या असतात. तर खूप लोकांना वाटतं अरे किरणकडे एवढं सगळं आहे तर आता आपण पण घेऊया. नवीन जे येतात त्यांना वाटतं की आता आपण पण असं ह्याच्यासारखं घेऊ मस्त असं. तर तसं नाही आहे. जर यूट्यूब करत असाल तर सगळं सेटअप जे खर्च आहे ते स्वतः ह्याच्यामध्ये करू नका. म्हणजे खिशातल्या पैशाने कधीच खर्च करू नका, कारण चॅनल चालेल तुमचा नाही चालेल
त्यावर डिपेंड आहे, कारण हे सगळं सेटअप खूप महागातलं येतं असं आहे. आणि एवढ्या लाखोंचा सेटअप घेणं आणि चॅनल चाललं नाही तर काय फायदा. एवढा सगळा तुमच्याकडे सेटअप आहे आणि चॅनलला व्ह्यू नाही जात तर फायदा काय मग. त्यापेक्षा थांबायचं, जेव्हा तुमच्या चॅनलला व्ह्यूज जायला लागतील, लोक बघतायत, लोकांना आवडायला लागेल, त्यावेळी स्वतःला अपडेट करायचं. मी पण असंच केलं. मी स्टार्टिंगला आधी रील बनवायचो, आपला शॉर्ट व्हिडिओ बनवायचो. शॉर्ट व्हिडिओमधून पैसे यायला लागले, प्रमोशन यायला लागलं. मग ते एक एक पैसे टाकून मी एक एक वस्तू घ्यायला लागलो. म्हणजे आज समजा आयफोन घेतला तर काही दिवसांनी दुसरा प्रमोशन आला, यूट्यूबचे पैसे आले, त्यातून वेगळं काही घेतलं, असं मी सगळ्या वस्तू जमा केल्या. आणि आत्ताच्या टायमाला माझ्याकडे सगळा सेटअप आहे जे मोठं ब्लॉगिंगसाठी यूज होतो, तो सगळा सेटअप आहे माझ्याकडे. म्हणजे अशी कोणती गोष्ट नाही जी माझ्याकडे नाही आहे. म्हणजे गोप्रो घेतला, त्यानंतर आधी 9 होता, त्यानंतर आता 12 घेतला, लेटेस्ट व्हर्जन चालू आहे तो. त्यानंतर 360 कॅमेरा घेतला, ड्रोन घेतला, त्यानंतर आयफोन पण त्यातूनच घेतला. माझा पहिला आयफोन पण त्याच्यातूनच घेतलेला. त्यानंतर सेकंड आयफोन पण यूट्यूबच्याच पैशातून आलेला आहे. त्यानंतर अजून काय घेतलं आहे, हां आयपॅड घेतला मी. आयपॅड पण त्याच यूट्यूबच्याच पैशातून चाललेला आहे. यूट्यूब करताय, खिशातले पैसे कधीच खर्च करू नका. जोपर्यंत यूट्यूबमधून तुम्हाला इन्कम येत नाही तोपर्यंत खिशातले करायचं नाही. कारण तो एवढा सेटअप घेणार, घरात ठेवणार, काय फायदा त्याचा. आणि तुम्ही राईडलाच जाणार नाही कधी, समजलं. आणि आयफोनवरती पण काम चालवतो माझं, पण ती स्क्रीन मला छोटी वाटायला लागली. कसं माहिती आहे का, तुम्हाला जसे खिशात पैसे येतात तसे तुम्हाला खास यायला लागते की अजून घेऊ. तर तसंच आपलं पण झालेलं आहे. आणि काय फालतूचा खर्च नाही, ते माझ्या यूजचंच आहे. जे सामान मला लागतं त्याचंच आहे. म्हणजे आयपॅड कसं की मोठी स्क्रीन पण भेटते अशी, आणि त्यावरती करता पण येतो, व्यवस्थित एडिट पण करता येतं. कारण मोबाईलमध्ये छोट्या ह्याच्यात जमत नाही. पण जेव्हा गरज नसतं, पण जेव्हा काय ऑप्शनच नाही, खिशात पैसे नाही, तेव्हा ठीक आहे, चालतंय, साध्या ह्याच्यावर करू शकतो कामं तुम्ही. चला, खूप बडबड झाली आणि आता बडबड करता करता पोचलो आहे, मानखूर क्रॉस केलाय आणि आता वाशीच्या ब्रिजवर पोचूया आपण. आणि नितीनबद्दल तुम्हाला एक गोष्ट पण सांगू इच्छितो की, कारण आज मला वाटते 1 वर्ष व्हायला आला आम्ही एकमेकांना ओळखतोय. आणि माझे चांगला सबस्क्रायबर बेस आहे, म्हणजे आता 5-5.5 लाखच्या आसपास झालेले आहेत. आणि यूट्यूबला पण चांगले आहेत, इंस्टाला पण चांगले आहेत, फेसबुकला पण चांगले आहेत. तर तिकडे पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता, मला फॉलो करू शकता. हां, तर झालं असं की 1 वर्ष झालं नितीन आम्ही एकमेकांना ओळखतोय, पण त्याने एवढ्या 1 वर्षात कधीच डिमांड केली नाही की जरा माझं प्रमोशन कर किंवा काय कर, म्हणजे जरा माझं थोडं हे करणं, पुश करणं चॅनल, किंवा म्हणजे थोडं प्रमोशन कर, म्हणजे अजून मला फॉलोअर्स भेटतील वगैरे, ही अपेक्षाच कधी केली नाही मेन म्हणजे. कारण तो एक स्वभाव त्याचा मला चांगला वाटला. कारण बाकी लोक कशी करतात, हे जरा फॉलोअर्स हे करतात, म्हणजे आता समजा त्याच्यापेक्षा मोठा कोणताही क्रिएटर आहे किंवा कोण, तर त्याचे फॉलोअर्स आपल्याला पण मिळायसाठी खूप काय नाही प्रयत्न करतात, सारखं त्याच्यावर फिरणं किंवा काय. तर त्याने कधी हेच नाही केलं की बाबा याच्याकडून आपल्याला काहीतरी फायदा होईल किंवा काय, म्हणजे कधीच नाही केलं आतापर्यंत की याचे फॉलोअर्स आपल्याला भेटतील, आपल्याला पण पैसे चालू होते किंवा असं काय नाही. कारण त्याला आज मला वाटते आता 5-6 वर्ष आधी माझ्या आधीपासून तो व्हिडिओ करतोय, तर त्याला प्रॉपर हे नाही भेटत आहे, ग्रोथ नाही भेटत आहे त्याला. कारण आत्ताशी त्याचे 11,000 सबस्क्रायबर झालेले आहेत माझ्या आधी करून पण. आता त्यामुळे नितीनची तुम्ही डायरेक्ट नितीन पाष्टे सर्च करू शकता आणि डायरेक्ट त्याचंच अकाउंट येईल तिकडे, तर त्याला फॉलो करू शकता तुम्ही. कारण माझ्याकडून अपेक्षा नसणारे खूप कमी लोक आहेत, म्हणजे ज्यांना माझ्याकडून कसलीच अपेक्षा नसते. म्हणजे मी कोणी असून दे, म्हणजे कसलीच अपेक्षा नसते माझ्याकडून. कारण एखादं कोण बघितलं ना की एवढा मोठा जर फॉलोअर्स आहेत ज्याचे, तर त्याला खूप लोक हे करतात की बाबा ह्याच्यासारखा फेम आपल्यालाही भेटू दे, याला जे त्याच्याबरोबर लोक फोटो काढतात येऊन, तर ते आपल्याला पण भेटायला पाहिजे असं खूप लोकांना वाटतं. पण नितीनची गोष्ट वेगळी आहे, कधीच त्यांनी असं केलं नाही. आणि भावा व्हिडिओ बघत असेल तर नेहमी लक्षात ठेव
हाच स्वभाव तुझा मला पटतोय आणि एक दिवशी महाराष्ट्रातला टॉपचा युट्यूबर तू बनशील, ते पण मोठं ब्लॉगिंग मधला. कारण मला माहिती आहे तुला मोठं ब्लॉगिंगची खूप आवड आहे आणि खूप खर्च करतोस तू त्यावर. तर नितीनला कोण बघत असेल तर त्यांनी लवकर त्याला सबस्क्राईब करा जाऊन. माझ्या आयुष्यातले खूप कमी लोक आहेत जे माझ्याकडून काही अपेक्षा न करता माझ्या बरोबर असतात. त्यातला नितीन पाष्टे एक आहे त्यातलाच. आणि मला अशीच लोक मला खूप आवडतात जे स्वतःच्या कष्टाने मेहनत करतात, स्वतःच्या जीवावर करायचा प्रयत्न करतात. कारण मी पण तसंच आहे. मी पण जेव्हा यूट्यूब वगैरे चालू केलं ना, तर तेव्हा माझ्या कॉन्टॅक्टमधले खूप मित्र होते ना जे ऑलरेडी यूट्यूबवर होते. म्हणजे ज्यांचे 1 लाख 1.5 लाख असे सबस्क्रायबर असणारे मित्र होते माझे. म्हणजे त्यामध्ये झालं सगळ्यात मोठा धनंजय पवार जे आपले DP दादा, त्यानंतर निखिल वाघ, असं खूप होते. त्यांना मी तेव्हा सांगू शकत होतो अरे मला पण, आणि माझे तेव्हा 1000 होते आणि त्यांचे लाखामध्ये ते खेळ होते ते. तर त्यांना मी सांगू शकत होतो माझा पण जरा. आणि बाकी पण मित्र आहेत, कोकणी कार्टीवर आहे, यज्ञेश बुरे आहे, यांचे पण तेवढेच होते, म्हणजे 1 लाख 1.5 लाख. त्यांना पण सांगू शकत होतो की जरा माझा पण अकाउंट थोडा बूस्ट करून द्या. आणि त्यांनी जर केलं असतं ना सगळ्यांनी एकदाच प्रमोशन, कमीत कमी माझे एका दिवसात 50,000 सबस्क्रायबर कुठंच नाही, एका दिवसात वाढले असते. पण मला ते स्वतःच्या जिद्दीवर मला करायचं होतं. की स्वतःच्या जिद्दीवर केलेली बोलतात ना, जे फुकट भेटणं आणि स्वतःच्या मेहनतीने कमावणं यात खूप फरक आहे. तर तेच मला वाटतं. कारण मला असं नाही पाहिजे की बाबा कोणी कोणाकडून तरी मेहनत घेतली, कोणाकडून तरी आपण सपोर्ट घेतला आणि आपण सक्सेस झालो त्यामध्ये, तेव्हा तो असं बोलला नाही पाहिजे आपल्याला, भाई मी तुला याला किरणला मी मोठं केलं. त्यामुळे हेच मला ऐकायचं नाही कोणाकडून. म्हणून मी कधीच कोणाकडून अपेक्षा कधीच ठेवत नाही की असं याच्याकडून काहीतरी फायदा होईल किंवा काय, कधी काहीच नाही. कारण समोरच्याचा स्वभाव जेव्हा जोपर्यंत तुम्ही त्यांच्या खाली असता तोपर्यंत तुम्हाला लोक सपोर्ट करतील. पण तुम्ही त्यांच्या लेवलला जेव्हा पोचता तर तो तुमचा कॉम्पिटिटर असतो. दोघं एकमेकांचे तुम्ही कॉम्पिटिटर असता आणि तेव्हा तुमच्यात भांडणं होतात जेव्हा लेवलला पोचतात तेव्हा. त्यामुळे मी स्वतःच्या मेहनतीवर केलं. आता यूट्यूब जे काय करतोय कोणाकडून सपोर्ट न घेता केलं. आणि मला त्यानंतर पण 1.5 वर्ष लागली माझा यूट्यूब ग्रो करायला, एवढा या मोठ्या चॅनल पोचवायला, लोकांपर्यंत पोचायला. 1.5 वर्ष मी कंटिन्यू मेहनत करतो, रोज व्हिडिओ टाकणं वगैरे. म्हणजे माझा असा एकही दिवस गेला नाही की मी व्हिडिओ टाकली नाही आहे. त्यामुळे मेहनत आहे तेव्हाच कुठे इथे पोचलोय. त्यामुळे जे कोणी यूट्यूबमध्ये येत असतील त्यांनी पटापट सक्सेस व्हायचा प्रयत्न करू नका. कारण टाईम लागतो या गोष्टीला. आणि जे पटापट सक्सेस व्हायचा बघतात ना ते तिथलं संपतात. जे पैशाचा विचार करून येतात ना यूट्यूबमध्ये, पैसे भेटतील, ह्याच्यावर फेम भेटेल, ते तिथल्या इथं संपतात. कारण त्यांच्या रक्तातच नसतं मेन ते, की जे यूट्यूबसाठी पैसे भेटतील किंवा काय फेम भेटेल त्यासाठी येतात. कारण मी जे आलो ना, मला फक्त फेम पाहिजे होता, म्हणजे मला लोकांनी ओळखावं एवढंच पाहिजे होतं मला. पण पैसे आपोआप यायला लागले त्यामधून. मला पैशाची अपेक्षा पण नव्हती की याच्यातून पैसे पण येतात किंवा काय, पण पैसे यायला लागले. त्यामुळे मेहनत करा, एक ना एक दिवस तुम्हालाही पैसे चालू होतील, हळूहळू होणार. पण तुम्ही अपेक्षाच ठेवणार बाबा पैसे भेटले पाहिजेत आपल्याला, मग संपला तुम्ही. मग तुमची काय बोलू आता तुम्हाला जाऊन द्या. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. अपेक्षा ठेवणाऱ्या माणसांना लांब करायचं. कारण ते तुम्हाला सगळ्यात धोकादायक असतं. एक प्रॉपर मी आपल्या सगळ्या इक्विपमेंटवरती पण व्हिडिओ बनवणार आहे. एक सेपरेट व्हिडिओ बनवेन, कुठलं सामान कितीचं घेतलं किंवा काय, त्याची एक व्हिडिओ बनवायची मला. बघूया कधी टाईम भेटतोय त्यावर बनवू आता. कारण काय माहिती का, कारण मी मेहनत करून जर पुढे आलोय ना तर तुम्ही मेहनत करा, तुम्हालाही सक्सेस भेटणार. कारण यूट्यूब तर आत्ता चालू झालं, म्हणजे एक 3 वर्षापूर्वी मी यूट्यूब करते, 3 वर्षापासून. पण याआधी मी थेरपिस्ट होतो. एक मला त्या लाईनमध्ये 12 वर्ष झाली. पहिला मी तळवळकर जिममध्ये होतो. सगळ्यात पहिला जॉब माझा 2011 मध्ये मी सर्टिफिकेशन केलेलं थेरपिस्टचं.
त्यानंतर आज त्या गोष्टीला मला वाटतंय 2024 12-13 वर्ष झाली असणार. आणि तेव्हापासून मेहनत करतो. तेव्हा मला 4,000 फक्त पगार होता आणि आत्ता पण मी थेरपिस्टचं काम करतो, म्हणजे हे यूट्यूब करून ते पण काम करतो. पण जेव्हा मला त्यावेळी जिममध्ये 8 तास मला घासावी लागायची, काम करावं लागायचं. आणि तेव्हा मला फक्त 8,000 पगार भेटायचा नाही. आणि आता मी दिवसातले माझ्या मनाप्रमाणे काम करतो, म्हणजे दिवसातले फक्त ना 2 ते 3 तास काम करतो. आणि महिन्याचा एक कमीत कमी त्यावेळी जेवढा पगार होता त्याच्या कमीत कमी 5-6 पट पगार आता घेतोय, फक्त माझ्या थेरपीच्या ह्याच्यातून. यूट्यूबचं नाही बोलत आहे. म्हणजे कसं तुम्हाला इथपर्यंत पोचायला मला टाईम लागला. म्हणजे जेव्हा स्टार्टिंग माझी चालू झाली तेव्हा पगार कमी होता. हळूहळू जसं मी जुना होत गेलो, म्हणजे त्याच्यात मुरत गेलो, हळूहळू एक्सपिरियन्स येत गेलो, त्यानंतर पगार वाढत गेला माझा हळूहळू. आणि आता इथपर्यंत पोचलो. आणि त्यामुळे खूप लोक बोलतात तू एवढा ट्रॅव्हल करतोस, तुला टाईम कसा भेटतो. तर टाईम मला असंच आहे की मी त्यावेळी मेहनत केली, त्याचा फळ मला आता भेटतोय. मी कंटिन्यू एकाच फील्डमध्ये राहिलो, एकाच फील्डमध्ये मी सारखं कष्ट करत राहिलो, प्रयत्न करत राहिलो, त्यामुळे आता सक्सेस भेटलं मला त्यामध्ये. त्यामुळे एकाच फील्डमध्ये कष्ट करत राहिलात ना, नक्कीच यश भेटतं. जे मला भेटलेलं आहे तुम्हालाही भेटेल. त्यामुळे मी अचानक कधीही सुट्टी घेऊ शकतो, फिरू शकतो, कारण त्या गोष्टीसाठी मी आधी मेहनत केलेली आहे. तेव्हा मला हे चांगले दिवस आता दिसत आहेत. म्हणून खूप लोकांना प्रश्न होता की हा एवढा फिरतो, याला टाईम कसा भेटतो. तर हा याच्यामुळेच टाईम भेटतो मला. मुंबई गोवा हायवेचे रस्ते सुधारलेत. हे इथं काम चालू आहे, पण आधी जेवढा त्रास व्हायचा ना त्याच्यापेक्षा खूप कमी झालाय त्रास. रस्ते चांगले झालेत आणि हा पण रस्ता होतोय चांगला. आता गणपतीपर्यंत मग बघू अजून किती चांगला होतोय. हळूहळू डेव्हलपमेंट होते. चला, माणगावला पोचलोय आता. सकाळी 7ला प्रवास चालू झालेला, ते 10-14ला माणगावला पोचलोय आपण. कशेडी घाट चालू झालाय. सगळीकडे पोलिसांची नाकाबंदी आहे, प्रत्येकाला थांबवत आहेत. मी मागासपासून खूप ठिकाणी बघितले, प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत. कारण शिमग्याला लोक कोकणात यायला निघालेत आणि स्वतःच्या गाडीने येत आहेत ना ट्रॅव्हल करून, ते प्रत्येकाचे पेपर चेक करत आहेत. स्वागत आहे. आणि सामान घ्यायला आले. बायको घ्यायला आली सामान असं बोलताय. चला, थोडा फ्रेश होतो मस्त. तरी पूर्ण कृषिका बाबू चाल लागते सारखी. पप्पी दे मला. अरे पप्पी दे मला. अरे पप्पी दे मला. अरे पप्पी दे ना मला. आज पप्पी दे लवकर. तू घे ना. मी घेऊ. आई का लाजना भारी पुरणपोळी. चला झालं. तर चला, जेवण वगैरे झालं आणि फ्रेश झालो आणि चाललोय आता गावदेवीच्या मंदिरात, म्हणजे आई पद्मावतीच्या मंदिरात. तर आता पाऊण तर अर्धा तासाचा रस्ता आहे. त्याला सगळे अर्धे टेम्पोनी चाललेत, ते बघा मागच्या टेम्पोमध्ये बाकीचे फॅमिली. आम्ही दोघं गाडीवर चाललोय.
तर आत्ताच मंदिरातून आलो आणि थोडं आता आराम करतो. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि उद्या पालखी आहे तर पालखीची व्हिडिओ बघायला विसरू नका. त्याला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्या फुल पालखीला धमाल येणार आहे. आणि जे कोण मुंबईतून बघतायत ज्यांना यायला जमलं नाही त्यांनी आनंद घ्या इथून आणि कमेंट करा नक्की. खूप छान छान कमेंट करा.